हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीज किचन. आज आपण हलवाई स्टाईलमध्ये एकदम घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने आज आपण मालपोह्याची रेसिपी बघणार आहोत. तर बघू शकता हे मालपोहे एकदम दिसायला छान आणि एकदम ज्युसी आणि टेम्पटिंग झालेले आहेत. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे. जरी पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असाल तर मी परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर आता आपण पहिलं बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. त्यामध्ये 1 कप मी मैदा घेतलेला आहे आणि पाव कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही इथे जाड रवा घेतला तरी सुद्धा चालेल. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी. बघू शकता असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपण 1.5 कप मी दूध घालणार आहे. तर इथे मी 1 कप घातला आणि हा आहे अर्धा कप. असं टोटल आपण 1.5 कप दूध घातलेलं आहे. हे आता बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि जे आपण रवा आहे ते दूध असं सोकण्यासाठी आपण अर्धा तास असं हे बॅटर ठेवून देऊ. तर बघू शकता मी व्यवस्थित असा रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता झाकण लावू आणि अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ. म्हणजे जो रवा आहे तो व्यवस्थित दूध ऑब्झर्व करेल. आता आपण चाशणी बनवायला सुरुवात करू. तर इथे एक मी पॅन घेतलाय. त्यामध्ये 1 कप साखर आणि अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे. आता गॅसचा फ्लेम मी मीडियम केला आणि मीडियम फ्लेमवर साखर असं पूर्णपणे विरघळून घेऊ आणि साखर विरघळेपर्यंत आपण यामध्ये काही केसरचे धागे घालू. त्याने कलर पण आणि मस्त केसरचा फ्लेवर येईल चाशणीला. तर यामध्ये मी थोडेसे केसरचे धागे घातले. ते पण व्यवस्थित आता बघू शकता मी मिक्स करून घेते. आता लो फ्लेमवर साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. तर बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि केसरचा पण खूप छान असा चाशणीला कलर आलेला आहे. तर चाशणी आपल्याला 1 तार किंवा 2 तार अशी बनवायची नाही आहे. तर आपल्याला थोडीशी अशी चिपचिपी वाटली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर बघू शकता एक 10 मिनिटानंतर माझी जी चाशणी आहे ती थोडी चिपचिपीत झालेली आहे. तर इथे मी गॅसचा फ्लेम बंद केला आणि चाशणी आता थंड करायला ठेवून देते. तर आता ही थंड करायला ठेवून दिली मी. तर आता बघू शकता बॅटर आपलं अर्धा तास झालेला आहे. अर्ध्या तासानंतर आपण चेक करू. तर छान असा रवा ऑब्झर्व झालेला आहे दुधामध्ये आणि बघू शकता एकदम छान असं बॅटर बनलेलं आहे. तर यामध्ये आता मी अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घालते आणि पाव कप मी इथे मिल्क मेड घालते आहे. तर इथे मी पाव कप यूज केलेला आहे कारण मी चाशणी बनवून घेतलेली आहे. जर तुम्हाला चाशणी बनवायची नसेल आणि डायरेक्ट असं मिल्क मेड घालायचं असेल तर तुम्ही हे मिल्क मेड 1 कप घालू शकता. तर हे आता मिल्क मेड आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला जर या स्टेजला बॅटर पातळ वाटत असेल तर तुम्ही इथे मैदा घालून तुम्ही बॅटर जाड करू शकता आणि जर जाड वाटत असेल बॅटर तुम्ही इथे दूध घालून थोडंसं बॅटर पातळ करू शकता. तर इथे मला थोडंसं पातळ वाटतंय बॅटर माझं. तर इथे मी या चमच्याने मी 3 चमचे मैदा घालून बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी मी थोडीशी जाडसर केलेली आहे. तर आता हे बॅटर आपल्या मालपोह्यांसाठी रेडी आहे. तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर यामध्ये अशा एकाच साईजने असे मी व्यवस्थित असे मालपोहे घालून घेते. बघू शकता गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे. तर बघू शकता तेल छान आपलं गरम झालेलं होतं. जास्त असं कडकडीत करायचं नाही, थोडं मीडियम ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर एकाच साईडने एकाच तऱ्हेने आपल्याला हे मालपोहे घालून घ्यायचे आहेत आणि असंच आपल्याला फ्लॅट आपल्याला पॅन घ्यायचा आहे. म्हणजे 1 2 3 असे एकदम आपल्याला मालपोहे घालता येतात आणि आपला टाईम पण वाचतो. तर बघू शकता मालपोहे आपले टम्म फुगायला लागलेले आहेत. तर असे मी व्यवस्थित मालपोहे एक एक परतून घेते आणि दोन्ही साईडला व्यवस्थित असं शिजू द्यायचं म्हणजे ते कच्चेपणा राहत नाही. तर बघू शकता दोन्ही साईडने मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि तिन्ही मालपोहे आपले टम्म फुगलेले आहेत. तर हे बघू शकता या एवढा कलर आला की आपले मालपोहे व्यवस्थित झालेले असतील. पण हे मालपोहे आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. तर आता हे मालपोहे झालेले आहेत तर मी काढून घेते. तर बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटकन आपले मालपोहे बनवून तयार झालेले आहेत. तर असेच मी बाकी सर्व मालपोहे करून घेते. तर आता इथे आपली चाशणी थंड झालेली आहे. तर यामध्ये आता एक एक करून आपण गरम गरम मालपोहे सोडून घेऊ म्हणजेच पटकन आपलं जे चाशणी आहे ती ऑब्झर्व करतील. तर बघू शकता मी मालपोहे व्यवस्थित इथे यामध्ये डीप करून घेते. चाशणीमध्ये व्यवस्थित डीप केलं की व्यवस्थित त्यांना पटकन असं चाशणी लागली जाते आणि त्यांना गोडवा येतो. तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं डीप करून घेते. तर इथे 5 मालपोहे बसत नव्हते तर 1 मालपोहा मी बाजूला काढून घेतला आणि 4 मालपोहे व्यवस्थित असे डीप करून घेते आणि कव्हर करून एक अर्धा तास मी ठेवून दिला. तर आता आपला अर्धा तास झालेला आहे. तर प्लेटिंग करून घेऊ. तर बघू शकता इथे मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये असं मी सर्व्ह करते
बघू शकता मी व्यवस्थित अशी प्लेटमध्ये मी मालपोहे लावून घेतलेले आहेत आणि यावर मी असं सिरप घालते आणि आत्ता मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता बारीक कापून घेतलेले ते घालते. तर बघू शकता किती कमी वेळामध्ये हलवाई स्टाईलमध्ये ज्युसी आणि टेम्प्टिंग असे मालपुआ बनून तयार झाले. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक फॉर वॉचिंग.